प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सायली आणि अर्जुन उद्याच्या हिअरिंगची तयारी करून झोपलेले असतात. सायलीला गाढ झोप लागलेली असते. तेवढ्यात तिला स्वप्न पडतं की प्रतिमा आत्या कुठेतरी लांब चालल्या आहेत, कुठल्या तरी धोक्यात आहेत, संकटात आहेत आणि त्या सायलीला हाका मारतायत. सायली, सायली मला वाचव, सायली, सायली मला वाचव. आणि सायली प्रतिमा आत्यांना हात देते, प्रतिमा आत्या करत. पण सायलीला काही प्रतिमा आत्यांचा हात सापडत नाही. असं करत करत प्रतिमा आत्या कुठेतरी दूर निघून जातात. सायली, सायली मला वाचव, सायली मला वाचव, वाचव मला, सायली मला वाचव, असं म्हणत म्हणत प्रतिमा आत्यांचा हात सायलीच्या हातातून निसटून जातो. असं म्हणून ती जोरात प्रतिमा आत्या असं ओरडते आणि झोपेतून एकदम दचकून जागी होते. ते बघितल्यानंतर अर्जुनलाही काही कळत नाही. तो म्हणतो, स्वप्न पडलं का? वाईट स्वप्न पडलं का? हे घे पाणी पी. काय झालं? प्रतिमा आत्यांचं स्वप्न होतं का? तेव्हा सायली म्हणते, हो, प्रतिमा आत्यांच्या जीवाला धोका आहे, काहीतरी झाले, मी आत्ताच त्यांना फोन करते. तेव्हा अर्जुन तिला समजावून सांगतो की नको, आता खूप रात्र झाली आहे, आपण उद्या फोन करू. असं म्हणून ते दोघेही झोपी जातात. पण सायलीचं हे स्वप्न खरं ठरेल का? जसं नागराजने प्रतिमा आत्यांवर जीव घेणा हल्ला केला होता तसा परत काहीतरी होईल का? प्रतिमा हे कॅरेक्टर आता मालिकेतून निघून जाणार का? यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.